नमस्कार सर्वांना. SSC MTS 2025ची नोटिफिकेशन ही 26 जूनला आलेली आहे. तर या एक्झाममधून तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटमधील वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये मल्टीटास्किंग स्टाफ म्हणून जाऊ शकता आणि सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे CBIC म्हणजे कस्टम आणि GSTमध्ये तुम्ही हवालदार आणि सेंट्रल बोर्ड ऑफ नार्कोटिक्समध्ये हवालदार म्हणून त्या एक्झाममधून सिलेक्ट होऊ शकता. तर ह्या एक्झामची फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 24 जुलै असणार आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरून घ्या. त्यानंतर या एक्झामच्या वॅकन्सीज किती आल्या आहेत तर आतापर्यंत हवालदारच्या वॅकन्सी 75 रिपोर्ट झालेल्या आहेत आणि अजून MTSच्या वॅकन्सी रिपोर्ट झालेल्या नाही आहेत. यासाठी एज लिमिट हे 18 वर्ष ते 25 वर्ष हे MTSसाठी आहे आणि 18 वर्ष ते 27 वर्ष हे हवालदारसाठी असणार आहे. तर या एज लिमिटमध्ये तुम्ही असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर या एक्झामची फी ही 100 रुपये आहे. मुलींसाठी SC/ST फी नाही आहे. ह्या एक्झामचा फॉर्मॅट हा की काय असणार आहे तर तुम्हाला एकाच म्हणजे सरळ सेवेची जशी एक्झाम असते तशी एकच एक्झाम होणार आहे. त्यामध्ये 2 सेशन असणार आहेत. बुद्धिमत्ता आणि मॅथ्सचा पेपर होणार आहे. 3 मार्काला 1 प्रश्न अशा प्रकारे तुमचा 120 मार्काचा पहिला पेपर. त्यानंतर दुसरा पेपर सामान्य ज्ञान आणि इंग्लिशचा होणार आहे. 50 प्रश्न असणार, 150 मार्काचा असणार आहे. तर ही एक्झाम ही मराठीमधून होत असते. त्यामुळे जास्तीत जास्त मराठी लोकांनी हा फॉर्म भरा आणि ही एक्झाम द्या. त्यानंतर तुमचं सिलेक्शन हे फक्त सेशन 2मध्ये म्हणजे 150 मार्कापैकी होणार आहे. त्यामुळं सामान्य ज्ञान आणि इंग्लिश हे खूप महत्त्वाचं आहे. 150 मार्कापैकी तुमचा फायनल रिझल्ट लागणार आहे. जर मिनिमम तुम्हाला 36+ मार्क पहिल्या सेशनमध्ये पडले तर तुम्ही यासाठी क्वालिफाय होऊ शकता. त्यानंतर तुमचे फिजिकल जर हवालदारसाठी म्हणाल तर खूप इझी असतं. तर तुमचं हाईट ही मुलांसाठी 157 वर असेल तर तुमचं सिलेक्शन इझिली होऊ शकतं. फिजिकल तुम्ही पास होऊ शकता. आणि ही माहिती जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांनी याचे फॉर्म भरा. थँक्यू.